बिल गेट्स, बराक ओबामा, लेडी गागा, जस्टिन बीबर, रजनीकांत, रतन टाटा, सचिन तेंडुलकर ही नावं ऐकल्यानंतर आपल्या डोळ्यांसमोर यश, लोकप्रियता आणि मोठी कामगिरी उभी राहते. पण या सगळ्यांमध्ये अजून एक गोष्ट समान आहे, जी त्यांना जगातल्या तब्बल 90% लोकांपेक्षा वेगळं बनवते. ती म्हणजे हे सगळे डाव्या हाताचा प्रमुख वापर करणारे आहेत, म्हणजेच डावखुरे आहेत. तुम्ही म्हणाल डावखुरे असण्यात एवढं विशेष काय? तर विशेष गोष्ट हीच आहे की जगभरात फक्त 10% लोकच डावखुरे आहेत, तर उरलेले 90% लोक उजव्या हाताने काम करतात. हजारो वर्षांपासून हे प्रमाण जवळपास बदललेलेच नाही. पण निसर्गाने असं का केलं? काही लोक जन्मतःच डावखुरे का असतात? हा निर्णय आईवडिलांच्या जनुकांमुळे होतो की तो गर्भातच ठरतो? आणि डावखुऱ्या लोकांचा मेंदू खरंच इतरांपेक्षा वेगळ्या पद्धतीने काम करतो का? आज या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी संकल्प पाटील आणि तुम्ही बघताय लगाव बत्ती. कधी लक्ष दिलंय का? आपण कोणत्या हाताने खातो, लिहितो किंवा मोबाईल वापरतो याचा विचार आपण कधीच करत नाही, कारण तो हात आपोआपच पुढे येतो. पण हा हात ठरवतो कोण? आपण की निसर्ग? याच प्रश्नाचं उत्तर शोधायला गेलं तर एक अतिशय रंजक गोष्ट समोर येते. जगभरात जवळपास 90% लोक उजव्या हाताचा प्रमुख वापर करतात, तर फक्त 10% लोक डावखुरे असतात. म्हणजेच प्रत्येक 100 लोकांमध्ये फक्त 10 जण असे असतात ज्यांचा प्रमुख हात डावा असतो. गंमत म्हणजे ज्या गोष्टीसाठी त्यांना वेगळं समजलं जातं तीच गोष्ट जगातील अनेक महान व्यक्तींमध्येही होती. लेडी गागा, बराक ओबामा, बिल गेट्स, पॉल मॅकार्टनी, जस्टिन बीबर, जिमी हेंड्रिक्स, डेव्हिड बोवी, फिडेल कॅस्ट्रो ही सगळी नावं जगभर गाजली. भारतातही महात्मा गांधी, रतन टाटा, अमिताभ बच्चन, रजनीकांत, आशा भोसले आणि युवराज सिंग यांसारख्या अनेक दिग्गजांमध्ये एक समान गोष्ट होती, ते डावखुरे होते. मग प्रश्न पडतो, एवढ्या मोठ्या लोकांमध्ये हा गुण दिसतो तरी तो इतक्या कमी लोकांमध्ये का आढळतो? शास्त्रज्ञांनी या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी अनेक वर्ष संशोधन केलं. सुरुवातीला लोकांचा असा समज होता की मुलं आईवडिलांचं अनुकरण करतात, म्हणजे आई वडील उजवे असतील तर मुलंही उजवीच होतील. पण विज्ञानाने हा समज पूर्णपणे चुकीचा ठरवला. कारण डावखुरेपणा हा सवयीचा विषय नसून तो आपल्या शरीराच्या आत खोलवर घडणाऱ्या प्रक्रियेशी जोडला गेलेला आहे. आपल्या शरीराचा खरा कंट्रोल रूम म्हणजे आपला मेंदू. आपण हात हलवतो, चालतो, लिहितो, बोलतो, हसतो, प्रत्येक गोष्टीचा आदेश मेंदू देत असतो. पण इथेच एक गोष्ट घडते, आपल्या मेंदूचा डावा भाग शरीराच्या उजव्या भागावर नियंत्रण ठेवतो, तर उजवा भाग शरीराच्या डाव्या बाजूला नियंत्रित करतो. म्हणूनच उजव्या हाताने लिहिणाऱ्या व्यक्तींच्या मेंदूचा डावा भाग जास्त सक्रिय असतो, तर डावखुऱ्या व्यक्तींमध्ये उजवा भाग जास्त प्रभावी असतो किंवा दोन्ही भाग वेगवेगळ्या प्रकारे एकमेकांशी संवाद साधतात. पण ही प्रक्रिया जन्मानंतर सुरू होत नाही. बाळ अजून आईच्या गर्भातच असताना त्याचा मेंदू तयार होत असतो. त्याच वेळी त्याच्या शरीरातील लाखो पेशी एकमेकांशी संवाद साधत असतात. मज्जातंतूंचं जाळं करून मेंदूचे दोन्ही भाग विकसित होतात आणि याच काळात शरीर कोणत्या हाताला प्राधान्य देणार याची पायाभरणी सुरू झालेली असते. म्हणजेच आपण डावखुरे किंवा उजवे होतो तो निर्णय आपल्या जन्माच्या काही महिन्यांपूर्वीच घेतलेला असतो. पण एवढ्यावरच ही गोष्ट संपत नाही. शास्त्रज्ञांना संशोधनात आणखी एक धक्कादायक गोष्ट सापडली. त्यांनी अशा एका जनुकाचा शोध घेतला जो आपल्या पेशींचा आकार आणि त्यांची वाढ नियंत्रित करतो. या जनुकाचे काही दुर्मिळ प्रकार डावखुऱ्या लोकांमध्ये जवळपास 2.7 पट जास्त प्रमाणात आढळते. म्हणजेच आपल्या DNA मध्येच डावखुरेपणाचा काही भाग लपलेला असतो. याचा अर्थ असा नाही की आई किंवा वडील डावखुरे असतील तर मुलगाही डावखुराच होणार, असं अजिबात नाही आहे. पण कुटुंबात डावखुरे लोक असतील तर पुढच्या पिढीत डावखुरेपणा दिसण्याची शक्यता थोडी वाढते. मात्र अंतिम निर्णय अनेक जनुकं, गर्भातील विकास आणि मेंदूच्या वाढीवर अवलंबून असतो. म्हणूनच अनेक डावखुऱ्या मुलांचे आईवडील उजवे असतात आणि अनेक उजव्या मुलांच्या घरात डावखुरे नातेवाईक असतात. विज्ञान अजूनही या कोड्याचा पूर्ण उलगडा करू शकलेला नाहीये. पण एवढं नक्की आहे की डावखुरेपणा हा कुणी शिकवलेला नसतो, तो निसर्गाने दिलेला असतो. आता एक प्रश्न अनेकांच्या मनात येतो, डावखुरे लोक खरंच जास्त हुशार असतात का? याचं उत्तर थोडं रंजक आहे. अनेक वर्षांपासून डावखुऱ्या लोकांबद्दल अनेक दावे केले जातात. काही लोक म्हणतात ते जास्त बुद्धिमान असतात, काही म्हणतात ते जास्त कल्पक असतात, काही म्हणतात ते गणितात तरबेज असतात. पण विज्ञान इतकं सरळ उत्तर देत नाही. संशोधन सांगतं की प्रत्येक डावखुरा माणूस प्रतिभावान असतो असं नाही आहे. पण संगीत, चित्रकला, डिझाईन, क्रीडा आणि सर्जनशील विचारांमध्ये डावखुऱ्यांचं प्रमाण काहीसं जास्त आढळतं. त्याचं कारण त्यांच्या मेंदूची माहिती प्रक्रिया करण्याची पद्धत काही प्रमाणात वेगळी असू शकते. त्यामुळे ते काही गोष्टी वेगळ्या दृष्टिकोनातून पाहतात. कदाचित म्हणूनच क्रिकेटमध्ये युवराज सिंग, टेनिसमध्ये राफेल नदाल, संगीतामध्ये पॉल मॅकार्टनी किंवा व्यवसायात बिल गेट्स यांसारख्या अनेक डावखुऱ्या व्यक्तींनी आपला वेगळा ठसा उमटवला. पण याचा अर्थ प्रत्येक डावखुऱ्या व्यक्ती जीनियस असतो असा अजिबात नाही आहे. उलट त्यांना रोजच्या आयुष्यात अनेक छोट्या मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो.
आपण वापरत असलेल्या बहुतांश वस्तू उजव्या हाताच्या लोकांसाठी बनवलेल्या असतात. कात्री, शालेय बाकं, कॅमेरा, गिटार, स्वयंपाकघरातील उपकरणं, अगदी काही वाहनांमधील कंट्रोल्सही उजव्या हाताचा विचार करून तयार केलेले असतात. त्यामुळे डावखुऱ्यांना प्रत्येक गोष्ट स्वतःच्या पद्धतीने शिकावी लागते. भारतात तर सामाजिक अडचणी अजूनही संपलेल्या नाही आहेत. अनेक घरांमध्ये डाव्या हाताने जेवणं चुकीचं समजलं जातं. धार्मिक कार्यात उजव्या हातालाच महत्त्व दिलं जातं. पैसे देताना, प्रसाद घेताना किंवा शुभ कार्य करताना डावा हात वापरू नये असं सांगितलं जातं. त्यामुळे अनेक डावखुरी मुलं नकळतच स्वतःलाच चुकीचं समजू लागतात. पूर्वी तर अनेक शाळांमध्ये मुलांना जबरदस्तीने उजव्या हाताने लिहायला लावलं जायचं. पण आता न्यूरोलॉजिस्ट आणि मानसशास्त्रज्ञ स्पष्ट सांगतात की अशी सक्ती करणं धोकादायक ठरू शकतं, कारण त्यामुळे मुलांच्या नैसर्गिक विकासावर परिणाम होऊ शकतो. काही मुलांमध्ये आत्मविश्वास कमी होतो, तर काहींमध्ये शिकण्याच्या प्रोसेसवर सुद्धा परिणाम दिसून येतो. म्हणूनच आज जगभरातील डॉक्टर एकच गोष्ट सांगतात: डावखुरेपणा हा दोष नाही आहे, आजार नाही आहे आणि त्यावर उपचार करण्याची तर अजिबातच गरज नाही आहे. तो माणसाच्या नैसर्गिक विविधतेचा एक भाग आहे. आणखी एक आश्चर्याची गोष्ट म्हणजे हजारो वर्षांपासून जगात डावखुरांचं प्रमाण जवळपास 10% आसपास टिकून आहे. म्हणजे उत्क्रांतीच्या इतक्या मोठ्या प्रवासातही निसर्गाने हा गुण कायम ठेवला आहे. याचा अर्थ असा की डावखुरेपणामध्ये काही नैसर्गिक फायदे असणारच. विशेषतः बॉक्सिंग, क्रिकेट, टेनिस, तलवारबाजी किंवा इतर स्पर्धात्मक खेळांमध्ये डावखुऱ्या खेळाडूंना प्रतिस्पर्ध्यावर अनपेक्षित फायदा मिळत असल्याचं अनेक संशोधनांनी दाखवून दिलं आहे. म्हणूनच पुढच्या वेळी तुम्हाला एखादा डावखुरा व्यक्ती दिसला तर त्याच्याकडे वेगळ्या नजरेने पाहू नका, कारण तो काही वेगळा नाही आहे. फक्त निसर्गाने त्याचा मेंदू आणि शरीर थोड्या वेगळ्या पद्धतीने घडवलं आहे. आणि कदाचित जग बदलणाऱ्या पुढच्या कल्पनेची सुरुवातही एखाद्या डावखुऱ्या हातातूनच होणार असेल. बाकी तुमच्या ओळखीत कुणी असा डावखुरा आहे का ते कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या लगावबत्ती या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.